पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वाखरी आणि पटवर्धन कुरोलीचा मतदानाचा निकाल आता समोर आलाय। पटवर्धन कुरोलीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झालाय, तर वाखरीमध्ये भाजपाच्या उमेदवाराचा विजय झालाय। वाखरी गटामध्ये झेडपी मधून राष्ट्रवादीचा विजय जरी झाला असला तरी भाजपाला वाखरी पंचायत समिती गणामधून विजय मिळवण्यास यश मिळालं आहे। भाजपाचे वाखरीचे अधिकृत उमेदवार गोसावी निखिल अरविंद गिर यांचा वाखरी पंचायत समिती गणामधून विजय झालाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पटवर्धन कुरोली पंचायत समिती गणाच्या उमेदवार प्रमिला सोमनाथ झांबरे यांचा या गणामधून विजय झालाय। जाणून घेऊया या दोन्ही गणामधून मतमोजणी अखेर अधिकृत आलेल्या आकडेवारीनुसार कुणाला किती मतं पडलेली आहेत ते। पंढरपूर तालुक्यातील वाखरी पंचायत समिती गणामध्ये टपाली मतदान आणि सर्व मतदान केंद्रावर नोंदवण्यात आलेली एकूण मताची आकडेवारी पाहता उमेदवारांच्या नावासह आकडेवारी मतांची जी आहे ती पुढील प्रमाणे आहे। यामध्ये सागर बलभीम गोडसे यांना 816 मते मिळालेत। जे विजयी उमेदवार आहेत ते भाजपाचे गोसावी निखिल अरविंद गिर यांना 5582 मतं मिळालेत, तर ज्यांचा त्यांनी पराभव केलाय ते पराभूत उमेदवार शिवाजी तात्या मच्छिंद्र मदने यांना 5144 एवढी मतं मिळालेत, तर सुभाष तानाजी गोडसे यांना 160, सौ शकुंतला मारुती पोरे यांना 180, नवनाथ विठोबा माने यांना 545 आणि नोटाला 78। एकूण वैध मतं आहेत 12505। एकूण मतांची संख्या आहे 12508। यामध्ये अवैध मतांची संख्या 3 आहे आणि प्रदत्त मतांची संख्या 1 आहे। तर आता पटवर्धन कुरोली पंचायत समिती गणामधून जी मतांची अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे त्यानुसार या गणामधून उभ्या असलेले उमेदवार सौभाग्यवती जयश्री दत्ता कांबळे यांना एकूण 300 मतं मिळालेत, तर प्रमिला सोमनाथ झांबरे ज्या उमेदवार राष्ट्रवादीच्या या गणामधून निवडून आलेले आहेत त्यांना एकूण 6540 मतं मिळालेत, तर ज्यांचा त्यांनी पराभव केला आहे त्या सौभाग्यवती प्रियांका रामकृष्ण नाईक नवरे यांना 5821 अशी मतं मिळालेत। इतरमध्ये कौलगे पाटील रंजना अरुण यांना 194, सौभाग्यवती प्रचिती राहुल देशमुख यांना 166, मीनाक्षी बाबासाहेब पाटील यांना 26, तर नोटाला 53। एकूण वैध मतं आहेत 13100, अवैध मते 0 आणि एकूण मतांची संख्या आहे 13100।